या देशामध्ये 1996 साली पहिल्याने एक गोष्ट केली की केळीला 200 ग्राम नत्र, 70 ग्राम स्फुरद आणि 400 ग्राम पालाशची गरज आहे. आमचे भोसले साहेब, गुजर साहेब, आमच्या विद्यापीठाने डॉक्टर एन कुमार TNU यांनी मला प्रश्न विचारले की सर, हाऊ कॅन यू से बनाना नीड दिस मच ऑफ न्यूट्रिएंट. आणि मग मी त्यांना सांगितलं की जर केळीला त्याच्या उत्पादकतेनुसार, त्याच्या बायोमास प्रोडक्शन नुसार अन्न घटकाची गरज आहे तर तेवढे आपण दिलेच पाहिजे, तरच आपण निर्यातक्षम गुणवत्तेची केळी काढू शकतो. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हे सगळं करत असताना 3 गोष्टी आपण लक्षामध्ये घेतल्या पाहिजे. मगाशी डबल लॅटरलचा मुद्दा थोडा ओघाने मांडण्यात आला, परंतु ज्या वेळेस मायक्रोट्यूब पासून तर टर्बोकी आणि टर्बोकी वरनं जैन टर्बो अॅकोरा किंवा टर्बोलाईन वरती आपण पोहोचलो, हे कसं पोहोचलो त्याचं कारण लक्षात घ्या. त्याचं कारण होतं की जर केळीची मुळं ही 13 ते 14 इंचामध्ये कार्यान्वित असतील, केळीची मुळं दोन्ही बाजूला 7-7, 8-8 फूट उंच लांब जात असतील, तर त्या मुळांची जोपासना आपण कशी करणार आहे? मुळांच्या जोपासनेशिवाय उत्कृष्ट केळी बाग होऊ शकत नाही. त्याचं डायरेक्ट रिलेशन आहे. जितक्या हेल्दी मुळा असतील, जेवढ्या कार्यक्षम मुळा असतील, जेवढं मुळांचं नेटवर्क मोठं असेल, तेवढा पाणी आणि अन्न घटकाचा अपटेक चांगला असेल, तेवढा बायोमास प्रोडक्शन जास्त असेल, तेवढा झाडाचा स्टेम बनणार आहे, त्याची हाईट बनणार आहे, त्याची 17-17, 18-18 पानं कार्यान्वित असणार आहे, 9 फुटाचं पान निघणार आहे, 2.5 ते 3 फूट रुंदीचं पान निघणार आहे. आणि तेव्हा 6व्या-7व्या महिन्याला ही केळी 25 ते 30 किलोचं वजन देणार आहे. हे केळी निसवण्याच्या आधी तय होणार आहे.